नमस्कार, मी दुर्वेश भांगरे, हॉटेल दुर्वेशचा सर्वेसर्वा। आता मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवतोय चिकनची की आपण जो चिकन राईस खातो किंवा चिकन ट्रिपल राईस खातो त्यासाठी जे चिकन वापरतो आपण, जे कट केलेलं चिकन असतं त्यामध्ये, तर त्याची तुम्हाला रेसिपी दाखवतो। तर चला बघूया त्याला काय काय मटेरियल लागतंय ते। बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आता टाकतोय आलं लसणाची पेस्ट, ही आहे हिरवी मिरचीची पेस्ट, थोडी जास्त घ्यायची। आता त्यामध्ये आपण टाकतोय बारीक मीठ, जे की आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे। बारीक मीठ झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकतोय अजिनोमोटो। अजिनोमोटो एक अशी गोष्ट आहे की त्याशिवाय आपण चायनीज रेसिपी कोणतीच बनवू शकत नाही, आणि याला आपण सबस्टिट्यूट म्हणून हे पण टाकू शकतो, ॲरोमॅट पावडर। आता त्यामध्ये टाकतोय आपण मैदा। मैदा थोडा कमी घ्यायचा आहे, आणि कॉर्नफ्लॉवर हे टाकतोय आपण, कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर थोडं जास्त घ्यायचं आहे। आता त्यामध्ये टाकतोय आपण ऑरेंज रेड कलर, ज्याने की आपल्या चिकनला एक चांगला कलर येतो। पाणी केलेलं आहे त्याचं, मस्त मिक्स करून घेऊ। आपलं बॅटर तयार झालेलं आहे। याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा जो मिक्स करतो तर त्याच्या थोड्या गाठी होतात पाणी टाकल्यानंतर। त्या गाठी आपल्याला हाताच्या साहाय्याने पूर्णपणे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे झालेलं आहे आपलं बॅटर तयार। आता आपण त्यामध्ये टाकतोय स्वच्छ धुतलेलं चिकन। हे चिकन या बॅटरमध्ये टाकायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं चांगलं मॅरिनेट होऊन द्यायचं आहे। त्यानंतर ते आपल्याला एकदम गरम तेलामध्ये तळायचं आहे। तर आपण आता टाकतोय चिकन आपण बॅटरमध्ये टाकलेलं आहे, ते आता चांगलं मिक्स करू आणि 15 ते 20 मिनटं आपण याला रेस्ट देऊ, ज्याने की हे चांगलं मॅरिनेट होईल। आपण जे मसाले किंवा मीठ ते टाकलेलं आहे, अद्रक लसूण पेस्ट, ते चांगलं मुरल आतपर्यंत। नंतर आपण याला गरम तेलामध्ये तळून घेऊ। आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण त्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ते टाकून घेऊया। एक एक पीस टाकायचं आहे, या मापात पीस केलेलं आहे, आपल्या हॉटेलचे साईजचे पीस आहेत। आता ते आपण तळून घेऊया। आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। आपलं चिकन क्रिस्पी फ्राय झालेलं आहे। आता आपण ते काढून घेऊ आणि 1-2 मिनटं आपण याच्यातलं पूर्ण जे एक्सेस ऑइल आहे ते आपण निथळायला ठेवून देऊ। हा खाली आपला चायनीजचा वोक आहे आणि त्यावरती ठेवला आहे चिकनचा झारा। ही झालेली आहे आपली चिकनची रेसिपी, जे की आपण चायनीज राईसला वापरतो, चिकन राईसला आणि ट्रिपल राईसला। हेच पीस आपण चिकनच्या सूपला पण वापरू शकतो। धन्यवाद।